नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देऊळघाटला लवकरच मासरूळ धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा। देऊळघाट पाण्याच्या टंचाईने हैराण असलेल्या देऊळघाट गावाला आता मोठा दिलासा मिळणार आहे। गावकऱ्यांना वर्षभर पाणी विकत घ्यावे लागत होते, त्यापासून लवकरच मुक्तता मिळेल। मासरूळ धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा होणार असल्याची आशा निर्माण झाली आहे। बबलू सेठ यांच्या नेतृत्वात गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी जलजीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। 2009 मध्ये बबलू सेठ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जलजीवन मिशन अंतर्गत 5 गाव पाणी पुरवठा योजनेचा समावेश झाला होता। मात्र काही तांत्रिक अडचणी आणि माजी आमदारांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे ही योजना अनेक वर्षे रखडली होती। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे योजनेला सुधारित वाढीव निधी मंजूर झाला। सध्या या योजनेचे जवळपास 90% काम पूर्ण झाले असून फक्त 10% काम शिल्लक आहे। या उर्वरित कामासाठी बबलू सेठ यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जलजीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिल्याने ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यावेळी सांडू पाटील, माजी सरपंच युनुस खान, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अफसर खान, जफर शहा, शेरू भाई, अकील अहमद, नईम खान यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते। या काम पूर्ण झाल्यानंतर देऊळघाटसह आसपासच्या 5 गावांना नियमित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने गावात समाधानाचे वातावरण पसरले आहे। यहाँ से ना सागवन से जो धरन में से कोई एक भी कुएं को पानी नहीं है, एक भी कुएं। अभी सब कुएं देख रहे ना, अपन देखते आए ना, देखते देखो अभी मैं दत्तपुर में काम कर रहा, दत्तपुर के वहाँ के पानी पहुँचना बंद है, वो दूसरों की खेत से हम पानी ले रहे। बिसिकपुर में मेरे को पता है वो भी यहाँ से पानी है, सागवन से वो भी बंद है। तो सिर्फ अपना वो जो है ना पलखेड़ को वो पद्मावती से चालू है, तो वहाँ पे पानी चल रहा है, पाडड़ी और ये अपना इजलापुर, गोंदरखेड़ और पसखेड़। लेकिन वो पद्मावती से इधर के सब कुएं बंद है, खाली के नहीं है, अपन खड़े के नहीं यहाँ पे।